आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे हल्ला झाला आहे। हा हल्ला नेमका कसा आणि का झाला, यामागील कारण काय आणि या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात कोणती खळबळ उडाली आहे, याचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। 1 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर एक धक्कादायक घटना घडली। भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्यावर आणि त्यांच्या गाडीवर हल्ला झाला। सोमय्या यांनी स्वतःच आपल्या एक्स हँडलवरून याबाबत माहिती दिली। त्यांच्या मते हा हल्ला मुस्लिम अतिरेक्यांनी केला, मात्र सुदैवाने त्यांच्या सोबत असलेल्या सीआयएसएफ कमांडो सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोरांना पिटाळून लावले। या हल्ल्यात नेमके किती नुकसान झाले याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही, पण या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या हल्ल्यामागील मुख्य कारण आहे सिल्लोड येथील बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळा। किरीट सोमय्या गेल्या काही काळापासून बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना बेकायदेशीरपणे जन्म आणि रहिवासी प्रमाणपत्रे देण्याच्या घोटाळ्याविरोधात आक्रमकपणे लढा देत आहेत। त्यांच्या मते महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये असे लाखो घुसखोर राहत असून त्यांना बोगस कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व दिले जात आहे। सिल्लोड तालुका हा त्यांच्या विशेष लक्षावर आहे। त्यांनी दावा केला आहे की सिल्लोडमध्ये तब्बल 1100 बोगस जन्म प्रमाणपत्रे बनवण्यात आली आहेत। या प्रकरणात त्यांनी 150हून अधिक पुरावे सिल्लोड पोलीस उपविभागीय अधिकारी आणि नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे। सोमय्या यांनी यापूर्वीही सिल्लोड तालुक्यातील उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते। त्यांच्या मते लतीफ पठाण यांनी राजकीय दबावाखाली 4000हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस रहिवासी आणि जन्म प्रमाणपत्रे दिली आहे। या प्रकरणी लतीफ पठाण यांना निलंबित करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे। त्यांनी इशारा दिला आहे की जर वेळीच कारवाई झाली नाही तर सिल्लोड तालुका घुसखोरांचे प्रमुख केंद्र बनेल। गेल्या 2 महिन्यात सोमय्या यांनी सिल्लोडला 4 वेळा भेट देऊन या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला आहे। या हल्ल्यापूर्वी सोमय्या यांनी दावा केला होता की सिल्लोड आणि छत्रपती संभाजीनगर येथील काही मुस्लिम नेत्यांनी त्यांना धमकी दिली होती। त्यांनी या नेत्यांचे निवेदनही सार्वजनिक केले। या निवेदनात म्हटले आहे की किरीट सोमय्या सिल्लोडमध्ये येऊन भारतीय मुस्लिमांच्या नागरिकत्वाबाबत दिशाभूल करत आहे आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांना आवार घातला नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा या नेत्यांनी दिला होता। हल्ल्यानंतरही किरीट सोमय्या यांनी आपला लढा थांबवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। त्यांनी ट्विटमध्ये सांगितले, महाराष्ट्रात 2.24 लाख अपात्र, घुसखोर आणि बेकायदेशीर व्यक्तींना जन्म प्रमाणपत्र मिळवण्याविरोधात माझा लढा सुरूच राहील। त्यांनी सिल्लोड पोलीस आणि तहसीलदारांकडे 1100 बोगस जन्म प्रमाणपत्रांचे पुरावे सादर केले असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। या प्रकरणात सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी सोमय्या यांच्यावर पलटवार केला आहे। त्यांनी दावा केला आहे की सोमय्या खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव टाकत आहे। पठाण यांनी म्हटले, आम्ही एकाही बांगलादेशी व्यक्तींना जन्म प्रमाणपत्र दिलेले नाही। तसा अहवाल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे। 403 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव आहे, पण बांगलादेशी कोणी आढळलेच नाही तर खोटे गुन्हे कसे दाखल करणार। या हल्ल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। भाजप नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे, तर विरोधी पक्षांनी या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे। काही मुस्लिम नेत्यांनी सोमय्या यांच्यावर मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा आरोप केला आहे। दुसरीकडे सोमय्या यांनी हा हल्ला सुनियोजित असल्याचा दावा केला आहे। या प्रकरणी सिल्लोड पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येणे अपेक्षित आहे। सिल्लोड येथील हा हल्ला आणि बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा मुद्दा येत्या काळात आणखी चर्चेत येण्याची शक्यता आहे। किरीट सोमय्या यांच्या घुसखोरांविरोधातील लढा आणि त्यामुळे निर्माण होणारा वाद यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे ताणतणाव निर्माण होऊ शकतात। प्रशासन आणि पोलीस या प्रकरणात कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे।
सध्या तरी ही बातमी राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी खळबळ माजवत आहे. बाकी तुमचे काय मत या पूर्ण हल्ल्यावर? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल एमएच या आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.